साठी फिरतोय की आपल्या ह्या माध्यमातून जगाचा उद्धार झाला पाहिजे, जगाचा कल्याण झालं पाहिजे. म्हणून हे सटे ह्या भगवंताला सगळे लेकर पाहिजे. एका लेकरामध्ये समाधान नाही. धनगर कुळामध्ये जन्माला नाही, धनगर समाजामध्ये समाधान नाही. तो त्याला धनगर समाज बी पाहिजे, लिंगायत समाज बी पाहिजे, मराठा समाज बी पाहिजे, मुस्लिम बी पाहिजे, मातंग बी पाहिजे, बौद्ध बी पाहिजे, कारण त्याने जैन बी पाहिजे. काय प्रत्येक त्याने माळी असू द्या, कुंभार असू द्या, चांभार असू द्या, प्रत्येक बाळीने समाजाचा भक्त हा बाळूमामाचा आहे. आणि प्रत्येक समाज मामावर प्रेम करतो. तो मामा आहे हो. त्या मामाची सेवा भक्ती आपल्याला करायला भेटते हे आपलं भाग्य समजा. अहो बाळूमामा म्हणजे नाही काय मानवी कुळात जन्माला आला किंवा धनगर कुटुंबामध्ये जन्माला आला एक राजा नाही तो. अहो सृष्टीचा राजा आहे तो. नुसता एका समाजाचा राजा नाही तो. तो सृष्टीचा राजा आहे. सृष्टीचा. सृष्टी म्हणजे कळते का? पंचमहाभूताचा तो राजा आहे. पंचमहाभूत आपल्या अधिकारात ठेवणारा, पंचमहाभूत आपल्या अधिकारात चालवणारा तो म्हणजे बाळूमामा आहे. त्या मामाची संगत करतो. अरे बाळूमामा म्हणजे दुसरं विसरं कोण आहे? पलीकडचे आपण मंदिर बांधलेलं आहे. ते मंदिर कोणतं आहे? मारुतीरायाचं. मारुतीरायाचंच आहे ना मंदिर. तर मारुतीराय हा कोण आहे? कारण नुसतं दिसायला मारुतीराय हो, पण त्याचा रुद्र अवतार आहे. कोणता अवतार आहे मग रुद्र अवतार? कारण मारुतीराया सुद्धा महादेवाचं एक अंश आहे. जसं मारुतीराय आहे तसं दुसरं स्वरूप त्याने ह्या बाळूमामाचं एक लक्षात ठेवा. बाळूमामा म्हणजे नाही कारण मानलं तर भगवंत. मामानं काय सांगितलेलं आहे? अरे मानला तर मी देव आहे. मानलास जर तू जर मनापासून मला मानलास तर मी तुझ्यासाठी देव आहे. आणि नाही मानलास तर तुझ्यासाठी देव नाही, मी तुझ्यासाठी फार मोठा एक काळ आहे. ध्यानात ठेव. काळ म्हणजे याचा अर्थ कळतो का? कारण त्याने फार मोठा एक तुझ्यावर संकट निर्मिती करणारा तो म्हणजे मी आहे. मग याच्याच आधीने मग आपण सुखाची संगत करायची का दुःखाची संगत करायची आपण ठरवायचं. देवाचा काही दोष नाही, तुमचा आमचा दोष आहे. संताची संगत करा किंवा देवाची संगत करा. देव किंवा संत कुळ कोण्या कुळात देव जन्माला आला, संत कोण्या कुळात जन्माला आला त्याचा आपण अभ्यास करण्यापेक्षा त्याच्या कुळाचा तपास कधीच लागत नसतो. एक विचार करा, ज्यावेळेस पार्वती माता आणि महादेवाचं ज्यावेळेस पूर्ण कार्य झालं आणि दक्षित आडे खरोखर तो राजानं फार मोठं एक आडेने फार मोठा कार्यक्रम ठेवला. कारण फार मोठा कार्यक्रम म्हणजे त्यांनी देवादित्याला सगळ्यांना आमंत्रित केलं. पण त्या राजानं आपल्या जावयाला सांगितलं ना. कोण्या जावयाला? महादेव आणि पार्वतीला सांगितलं नाही. महादेव आणि पार्वतीला आमंत्रण न दिल्यामुळं पार्वती मातेचं मनच राहिना झालं. पार्वती माता खरोखर त्याने आपल्या बापाचे इथं कार्यक्रम आहे, सगळं पारी पाहुणे येणार आहेत, देव धर्म येणार आहेत, आपणही जावं. पण त्यावेळेस पार्वती मातेला भरपूर महादेवानं सांगितलं पण ऐकलं नाही. त्यावेळेस मंडळी भगवंताने भगवंताची अर्धांग आणि खरोखर सृष्टीची अर्धी मालकीन कारण निघाली आपल्या वडिलाच्या इथं कार्यक्रमाला. निघाल्याच्या नंतर मंडळी खरोखर तिथे येऊन बघितलं तर आमंत्रण दिलेलं नव्हतं. कारण तो राजा आपल्या मुखातून वेगळं 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 बोलत गेला आणि त्या बोलण्यामध्ये त्याचा विनाश झाला. बघा, एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी विपरीत बुद्धी ही माणसाला कधीही कामाची येत नसते. कारण ज्या पार्वती मातेने कारण तो जो अवतार होता तो अवतार का संपवला? अरे ज्या कुळात मी जन्माला आले कारण त्या कुळातल्या लोकांना माझं महत्व कळालं नाही तर त्या कुळात मला राहण्याचे आणि वाढण्याचे आणि त्या कुळ सांगण्याची मला काय गरज आहे असं त्या देवीने विचार घेतला आणि स्वतः आपला अवतार संपवला. एक लक्षात ठेवा. म्हणून त्याच्यासाठी देव आणि संत, देव असो का संत असू द्या का देवी असू द्या, कुळ जात धर्म नसतात. त्यांच्या नावाचा जय जयकार जिथं त्यांच्या नावाचा जय जयकार होतो ना, जिथं त्यांच्या नावाखाली अन्नदान होतो, चार लोक तृप्त होतात. कारण तिथं देव आहे, तिथं समाधानी आहे, तिथं शांतता आहे,
आणि ज्या गावात ज्या घरी, कारण देवाच्या नावाची जप तप होत नाही, ज्या घरामध्ये देवाच्या नावाची आराधना होत नाही, 4 लोक तृप्त होत नाही, कारण तिथं देव नाही. एक लक्षात ठेवा, तिथं काळ आहे. आपल्याला एक लक्षात ठेवा, आजपर्यंत आतापर्यंत आपण बघा मोठे मोठे कार्यक्रम केले असतील. कोणते? जे देवाला मान्य नाही ते केले असतील. तुम्ही जर कोणते देवाला मान्य नाहीत बो, आता आपलं कसं 10 बकरे एकदाच कापतो आपण. किती? 4 बकरे दावणीच्या दावणी आपण कट करतो. कोणाला? देवाच्या नावाकडे. पण ज्या आणि खरोखर यल्लमा माता जी रेणुका माता होती, कारण त्या रेणुका मातेच्या जवळ रक्ताचे पाठ होत होते. तिथलं मामानं बंद केलं. त्या देवीला मामानं आधी ताकीद केली आणि तिथलं बंद केलं. मग विचार करा, आपण परमात्मा करतो. मी खंडोबाचा भक्त आहे, मी खंडोबाचा भक्त आहे, मी बिरोबाचा भक्त आहे. कारण बिरोबा आणि खंडोबाचा देव आहे असं समजून चालणार नाही. कारण तो अवतार तिथंच थांबलेला नाही, कारण तो तेवढ्या पुरताच राहिलेला नाही. सृष्टीमध्ये देवाला आणि संताला आपलं कार्य करतच राहावं लागतं. का? या जगाचा उद्धार कोण्या माध्यमातून करता येईल, तो जगाला कोण्या माध्यमातून मार्गाला लावता येईल, हा विचार संत आणि देवापाशी अखंड चालू असतो. आणि हा जगाच्या कोण्या ना कोण्या माध्यमातून जगाचा उद्धार झाला पाहिजे, हे देव आणि संताला कळतं. आता अनेक लोकांना वाटते महादेवच म्हणजे देव होता, आणि महादेव आता महादेवाच्या पुढे त्याचा अवतारच नाही, त्या असे अनेक लोकांना वाटतं. पण महादेव हा कोण आहे? आता महादेव हा महादेव राहिला नाही, तो महादेवच बाळूमामा होऊन बसलाय. आता बाळूमामा हा कोण आहे? महादेवच बाळूमामा होऊन बसलेला आहे. म्हणून जग जनार्दन आज त्याची आराधना महादेव म्हणून बाळूमामाला पूजतात. का पूजतात? महादेवाचा अवतार, महादेव अवतारामध्ये त्याने खरोखर भस्म आहे. कोणतं? कपाळाला भस्म आहे, इबित आहे, त्याला इबित म्हणून ओळखतो आपण. कारण ह्या अवतारामध्ये त्या भगवंतानं ज्या भंडाऱ्याचं महत्व तुम्हाला ओळख नव्हती, ज्या भंडाऱ्याची ओळख तुम्हाला नव्हती, त्या भांड्याचं महत्व तुम्हाला काहीच नव्हतं. तुम्हाला कपाळाला भंडार लावून गेला लाज वाटत होती. लाज, कपाळाला भंडार लावून घ्यायची लाज वाटत होती. आज बाळूमामामुळे हजारो लोक कपाळाला भंडार लावतात आणि मन भरून बाळूमामाचा भंडारा मागतात. आज त्याच भंडाऱ्याच्या माध्यमातून लोक, गोर गरीब लोक, कारण जो मामावर विश्वास दृढ ठेवतो आणि तो मामाच्या भंडाऱ्याला मान आणि खरोखर सन्मान करतो, त्याला मानतो, कारण त्या भंडाऱ्याच्या माध्यमातून जगाचा उद्धार व्हायला लागलेला आहे. त्या भंडाऱ्याचं महत्व आज आपल्याला बाळूमामाच्या माध्यमातून कळायला लागलेलं आहे. याच्या अगोदर का भंडारा नव्हता का? भंडारा होता ना. याच्या अगोदर सुद्धा बिरोबापाशी कुठं होता? भंडाराच होता. खंडोबापाशी बिरोब आणि भंडाराच होता. कारण अनेक देवापाशी त्याने भंडारा होता, पण त्या भंडाऱ्याचं महत्व तुम्हाला नव्हतं. कारण त्या भंडाऱ्याचं आपल्याला महत्व वाटत सुद्धा नव्हतं. आज लोक बाळूमामाचा भंडारा जर लेवायचं म्हणलं तर मटण खात नाही. ध्यानात ठेवा, ज्या दिवशी मटण खायचं त्या दिवशी कपाळाला भंडारा येत नाही. काय ताकद असेल. आणि आज जर बघितलं तर खंडोबाच्या कार्यक्रमात जर बघितलं तर मटण खायचं असलं तर वरबडतात कपाळाला. म्हणजे भंडाऱ्यामध्ये सुद्धा, नावामध्ये सुद्धा फरक आहे. का? खंडोबापाशी भंडाराच आहे आणि बाळूमामापाशी भंडारा आहे. मग का मामापाशी आल्यास एवढी ताकद कशी आली? हे आपण विचार केला पाहिजे की हा बाळूमामा आहे. जग कल्याणासाठी जगाच्या मालकानं जन्म आपल्या कुळात घेतला, हे आपलं भाग्य समजायचं. परंतु आपल्या कुळात भगवंतानं जन्म घेतला म्हणून याचा अहंकार कधीच पाळायचा नसतो. त्याची भक्ती, त्याची आराधना, त्याची सेवा आपण कशी करता येईल आणि कोण्या माध्यमातून सेवा भक्ती घडेल हे आपण भाग्य समजतो. आज अनेक लोकांना अजून बाळूमामा हे महत्व कळलं नाही. मामाला सुद्धा लोक मर्यादित आणि बांधायचा प्रयत्न करतात, पण बाळूमामा हे मर्यादित बांधणार नव्हतच ना. बांधणं शक्यच नाही. खंडोबानं जन्म घेतला दुसरीकडे, खरोखर तुमची आराधना खंडोबाला त्याने आराधना झाली तर देवाला त्याने धनगर कुळामध्ये जन्माला यावं लागलं. हे आपला विचार केला पाहिजे की आपल्या काहीतरी कुळामध्ये त्या भगवंतानं जन्म घेतला, आपल्या कुळाचा उद्धार झाला आणि त्यातल्या त्यात
कारण आपल्या आणि कुळाचा तर उद्धार झाला, पण तो जगाचा उद्धार करत निघालेला देव आहे आणि त्या देवाची संगत आपण विश्वासानं केली पाहिजे. हे कसं झालं माहितीये का? कारण तुम्हा आम्हाला बाळूमामा जन्माला राहावं जिथं ओरिजिनल आहे ना, त्या ओरिजिनल आहे त्या ओरिजिनलची किंमतच तुम्हाला कळणार झाली आहे. आणि जिथं डुप्लिकेट आहे ना त्याची किंमत लई लवकर कळायला लागली तुम्हाला. म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला आपला प्रपंच जेवढा महत्वाचा आहे ना तेवढा बाळूमामा महत्वाचा वाटत नाही आपल्याला. जोपर्यंत जेवढा प्रपंच जेवढा महत्वाचा आहे, जेवढं प्रपंचाला जेवढं आपण महत्व देतो तेवढा बाळूमामाला महत्व दिल्याशिवाय मामा तुमच्या आमच्यावर कृपा करू शकत नाही. एक लक्षात ठेवा. आज आपण 5,000 रुपये 10,000 रुपये 10 रुपये जे आपण खर्च करायला कशामुळं? आपल्या घराला सुख भेटावं, आपल्या लेकरा बाळाला वळण भेटावं, आपल्या लेकरा बाळा सुखी व्हावं म्हणून करतो. अहो तुम्ही आम्हीच बाळूमामाला करतो हे तुमच्या आमच्या डोसक्यातलं वेड काढलं पाहिजे अगोदर. काय हे तुम्ही आम्ही डोसक्यातलं वेड काढलं पाहिजे की मीच आणि मी हा धनगर कुळामध्ये जन्माला आलो किंवा धनगर समाजच बाळूमामाला मानतो, आमचा समाज मानतो, हे आपल्या डोसक्यातलं बाजूला काढलं पाहिजे. अरे आपण तर मानतो पण याला जग मानतं ते आपण अरे समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून जगाला बाळूमामाचं महत्व जाणून दिलं पाहिजे. ही आपली सेवा. एक लक्षात ठेवा, ही आपली एक भक्ती आहे. मला तर मामा कळाला हो, पण त्या जगाला मामा कळाला पाहिजे. माझ्या माध्यमातून दुसऱ्याला मामा कळाला पाहिजे. अरे माझा तर उद्धार करणार आहे, पण माझा केला तर अरे योग्य आहे, पण माझ्या माध्यमातून दुसऱ्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. हा विचार दृष्टी आपल्या मनात ठेवली पाहिजे. कारण माझ्या पुरता आणि मी फक्तच म्हणल्या जमत नसतं. म्हणून त्याच्यासाठी आपल्या डोक्यातले राजकारण हे कुठं करावं? जातीवाद. अहो तुम्ही आज जातीवाद निर्मिती केला. आम्ही आज फक्त जात माझी मोठी तुझी जात मोठी म्हणून आज वरडायला लागला. पण हे बाळूमामा समाधी घेण्याच्या अगोदर मामानं सांगितलेलं आहे. इथून पुढे लोक जाती धर्माचे वाद विवाद करतील, भांडण तंटे होतील असं मामानं स्वतः सांगितलेलं आहे. म्हणून त्याच्यासाठी आज या जगामध्ये सगळ्यात जर बघितलं, अहो कोरोना एवढा पिरियड होता, कोरोनामध्ये अहो सगळ्या देवाचे मंदिर बंद झाले हो. सगळा एक देवाचा घंटा चालू होता, एकही देवाचा. ऐकण्यात का बघा जरा कुठे बी काढा पाठीमागचे, भरपूर मोबाईल वर भेटतो. कुठल्याही देवाच्या नावाची पूजा अर्चा आराधना बंद होती आणि श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावाचा घंटा वाजत होता. मग विचार करा, कोरोना पिरियड मध्ये, कोरोना सारख्या आजारामध्ये, महामारीमध्ये हा बाळूमामा आपला प्रपंचाचा चालवतच होता आणि त्या प्रपंचाच्या माध्यमातून अन्नदानाचा महापूर चालवत होता. त्या अन्नदानाच्या माध्यमातून महापूर तर चालवतच होता, त्याच्या माध्यमातून आपल्या भक्तांच्या आडी अडचणी संकटे आणि संरक्षण सुद्धा करत होता तो म्हणजे मामा. कारण तेवढंच नाही, ते तर मामा चालवतच होता, त्याच्या माध्यमातून आपल्या बकऱ्यांची सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याला सुद्धा संरक्षण मामा करत होता. विचार करा बरं, आज बाळूमामा म्हणजे तुम्ही आम्ही छोट मोठं कार्य समजलेलं आहे, पण बाळूमामाने काय सांगितलेलं आहे? अरे एक दिवस माझा राजवाडा जग दुनिया बघायला येईल, जग दुनिया. तुम्ही आम्ही तर सोडून द्या, आपण महाराष्ट्रातले, तुम्ही आम्ही सोडून द्या, डोसक्यातून बाहेर काढा. अव एका आमुष्याला 3.5 लाख लोक, 4 लाख लोक आमुष्याला जमा होतात. तो मामा आहे, त्या मामाची ताकद आहे. मामा काय सांगतोय? अरे मी जर माझ्या मुखातून आरोळी जरी मारली ना, नुसती आरोळी किंकाळी जरी ठोकली तरी तरी माता सुद्धा डगमगते, एवढी ताकद माझ्यात आहे म्हणतो. येडा आहे की तो येडा नाही, फार हुशार आहे, फार हुशार आहे. पण तुम्हाला आम्हाला अजून मामा कळाला नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्या गावात मामा आल्याच्या नंतर किंवा आपल्या गावातून मामा पुढे जात असताना मामा मला कळाला, पण इतरांना सुद्धा कळालं पाहिजे. कारण इतरांना सुद्धा आपण कळवणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून त्याच्यासाठी देवाला ज्या माध्यमातून आपल्याला ते कार्य करायचंय, कारण तो करायला लागलेला आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा काहीतरी सहकार्याचा सिंहाचा वाटा त्या परमात्म्याच्या कार्यामध्ये पाहिजे. बाळूमामा खुश नाही, एक लक्षात ठेवा. काय त्या मामाला मंदिर लागते का हो? विचार करा बरं. जर मंदिरामध्ये जर बसणारा देव असता, थोडक्यात हा जर देव मंदिरात बसणारा जर देव असता, तर मला सांगा शेळ्या मेंढ्या घेऊन फिरायची काही गरज लागली असती का त्याला? मंदिरच बांधून बसला असता.
बर, जगातल्या प्रत्येक अवताराला मंदिरात बसता आलं, प्रत्येक अवताराला मंदिरात बसून त्याला कार्य करता आलं, पण ह्या देवानं मंदिर बांधण्याचं, मंदिराचे महत्व जाणलं का? मामा जोपर्यंत हयातीत होते तोपर्यंत मामानं कधीच आपलं मंदिर सुद्धा बांधलं नाही. ज्या दिवशी मामानं समान घेतली त्यावेळेस मामाचं जग जनार्दन मामाचा राजवाडा बांधण्याचं काम करायला लागलं. मग याच्यावर आपण अभ्यास करा. ह्या मामानं मंदिराला महत्व दिलं नाही, तर मामानं महत्व कशाला दिलं? तर आपल्या शेळ्या मेंढ्याला दिलं. एक लक्षात ठेवा. काय? मामानं जगावर त्याने प्रेम करण्यापेक्षा, जगातल्या मानवी धर्मावर प्रेम करण्यापेक्षा मामानं प्रेम कोणावर केलं? मामानं जीवापार प्रेम, आणि जास्त जिवाळ्याचं, आणि जास्त, कारण फार आतोनात माझ्या जवळचं कोणाला समजलं देवानं, देवाच्या अंतःकरणात बसलं, अंतःकरणाच्या जवळचं कोणाला ठरवलं? भक्ताला ठरवलं? मानवी कुळातल्या माणसाला ठरवलं का? नाही. अरे मानवी कुळातल्या माणसाला नाही ठरवलं त्यानं, तर ठरवलं काय? अरे माझी मेंढी म्हणजे तीच माझी अंतःकरण आहे. मामा काय सांगतोय? माझ्या मेंढीचा हाडमास, माझ्या मेंढीचा जीवात्मा आणि माझा जीवात्मा एक आहे. ती माझा जीवात्मा आणि माझ्या मेंढी, आणि माझा जीवात्मा आणि माझ्या मेंढीचा जीवात्मा एक आहे. आणि एवढंच नाही तर त्या मेंढीचा हाडमास आणि माझा हाडमास एक आहे म्हणतोय. विचार करा बरं, मानवी कुळातला आपण माणसाचं म्हणलं का देवानं? माणसाचा हाडमास आणि माझा हाडमास एक आहे म्हणलं का? नाही. पण देवानं कोणाचं सांगितलं? अरे त्या मेंढीचा जीवात्मा आणि माझा जीवात्मा एक आहे, आणि त्या मेंढीचा हाडमास आणि माझा हाडमास एक आहे. तुम्ही ठरवा मी कोण आहे आणि मेंढी माझ्यासाठी कोण आहे. आज बाळूमामाचा प्रचार तुम्ही आम्ही काय करता? अरे पंचमहाभूत मामाच्या नावाचा प्रचार करायला लागलेले, मामाच्या नावाचा जय जयकार करायला लागलेले. तुम्हाला बाळूमामा कळणार कधी? केव्हा कळणार बाळूमामा तुम्हाला? आणि केव्हा तुम्ही आम्ही बाळूमामाची आराधना करणार? आहे कलियुगातला तो मामा काय सांगतोय? अरे या कलियुगामध्ये 33 कोटी देवाचा अवतार उंदराच्या बिळा जाईल म्हणतोय. अरे कलियुगामध्ये 33 कोटी देव बोंबलं जातील म्हणतोय. म्हणजे हे काय येड आहे का डोसक्यावर पडला म्हणून बोलायला लागलाय तो? तुम्हाला आम्ही बोललेलो, आम्ही बोलतो वाटतं, पण आम्ही नाही. तो जगाचा मालक स्वतः त्या जगाच्या मालकानं सांगितलेलं आहे. तर आम्ही कशाला? आम्ही काय उगत बिनकामी मीठ मिरचू आणि मसाला टाकून बोंबलत बसायची आम्हाला काही गरज आहे का? काय गरज आहे? अहो मीठ मिरचू लसूण अद्रक फिद्रक टाकायचं काम कोणाचं? ज्याचं इकत नाही त्याचं. ज्याचं इकत नाही तो बोंबलत बसतो, पण ज्याचं इकण्याची गरजच लागत नाही तो ऑटोमॅटिक त्याचं सगळं घडत जातं. कारण त्याला मीठ मिरचू मसाले टाके फिरायची गरज नाही. हे आपण विचार केला पाहिजे. कारण मामानं काय सांगितलं आहे? अरे शिकलेला लोक बकलेला आहे, गाडवाला घोडन घोड्याला गाडव केलं असं. मग खरं आहे की खोटं आहे की? ते खरं आहे. अहो एखाद्याला जर सांगितलं अरे देव आहे, ते म्हणते देव कुठं आहे? काय देव आहे कुठं आहे? आता एवढं त्या ठिकाणी माणसं अजून सुद्धा त्याला त्याच्या जीवनामध्ये आलो त्याचं तर महत्व कळतच नाही, पण त्या ज्यानं जन्माला आणलं त्याचंही महत्व कळत नाही. त्याला वाटतं माझ्या मायबापानं जन्माला आणलं, दुसरं कोण आणलं नाही. पण तुझ्या मायबापानं अरे कितीही दिवस जर लग्न कार्य करून तुझ्या डोसक्यावर, तुझ्या आई वडिलाच्या डोसक्यावर अक्षरा किती दिवस झालं पडलेला असेल, पण त्या माऊलीच्या गर्भामध्ये अंश तयार करणारा दुसरा विसरा कोणी नाही. जगाचा मालक आहे. जोपर्यंत जगाचा मालक गर्भामध्ये अंश तयार करत नाही तोपर्यंत तुमचा आमचा जन्म होत नाही. कारण त्याच्यासाठी मायबापानं किती दिवस लग्न कार्य करून संसार केला म्हणजे आपला जन्म होत नाही. आपण फक्त शेतामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडलं, पाऊस पडण्याच्या अगोदर शेत त्या ठिकाणी तयार करून ठेवली, पाऊस पडलं की बीज टाकणं, बीज टाकल्याच्या नंतर उगवायचं का नाही उगवायचं ते ठरवणारा तो आहे. तुम्ही आम्ही नाही. तुम्ही आम्ही नाही ठरवणारे. तुमचं आमचं काम आहे फक्त मुठून पेरणी करायचं. किती बीज उगवायचे कोणतं उगवायचं नाही हे त्याच्या हातात आहे. म्हणून त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही संसार किती जरी केला तर शेवटी त्याच्याशिवाय काही घडत नाही. म्हणून त्याच्यासाठी आज जेवढं आपण आपल्या स्वतःच्या
आताचे काळ लय फार वेगळं आहे. ज्या ठिकाणी देवाची पूजा करायला पाहिजे त्या ठिकाणी गुरुची पूजा करायला लागली, आणि ज्या ठिकाणी मायबापाची पूजा करायला पाहिजे, कारण तिथं खरोखर त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी देवाची पूजा करायला लागलेली, आणि ज्या ठिकाणी गुरुची पूजा करायला पाहिजे कारण त्या ठिकाणी देवाची पूजा करत बसलेत. म्हणजे अजून देवच कळाला नाही. देव कळाला का? कळाला नाही. सर्वप्रथम कोण आहे? तुम्हाला काय गुरुनं जन्माला आणलं? जन्माला गुरुनं आणलं का आपल्याला? जर आता आपल्याला बल्ब लावायचा आहे, दोन्ही फेजचे जर आपण वायर जोडले तर लाईट बल्ब लागेल का? हो, लागणार नाही. जोपर्यंत तुम्ही अर्थिंग आणि फेज ज्याचा त्याला त्याने जोडल्याशिवाय तो बल्ब लागणार नाही. मला सांगा, त्या गुरुची पूजा जेवढी आपण मानतो ना, गुरुच्या नावाची जप जेवढी करतो, तो गुरु कोणाच्या नावाची जप करतो एवढा आपण अभ्यास अजून केला नाही, एवढा आपल्याला अजून कळालं नाही. ज्याच्या नावाची आपण जप करायला लागल्यावर तो कोणाच्या नावाची जप करत बसलाय हे आपल्याला कळालं पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. अरे तुम्ही आम्ही फक्त जर एखादी बाजारमध्ये गेलो ना, बाजारमध्ये डायरेक्ट बैल घेता येते का? घेता येत नाही. मग काय लावावं लागतंय? काय लावायला लागतंय? पण आपल्याला काय डायरेक्ट बी घेता येते, पण घ्यायचा नाही. डायरेक्ट घेतल्यास कसं होतं की काय होतं की कसं होतं की काय होतंय की जास्त जाते की कमी जाते, ह्या विचारामध्येच पडतोय आपण. मग तवा बैल घेण्यासाठी आपण एखादी माणूस लावतो, त्या माणसाला नाव वेगळं दिलेलं एक लक्षात ठेवा, हे माहिती आहे तुम्हाला सुद्धा. काय मग त्याच्यानंतर आपण बैल घेतो, त्याने इकडे बी बोलतोय तिकडे बी बोलतोय, कार्यक्रम ओके करते. खरं आहे का खोटं? तसं मला सांगा, तुम्हाला देवापाशी जायचंय, तुम्हाला देवाच्या प्राप्ती करायच्यात, पण तुम्हाला मदत पाहिजे वाटते, कोणतरी मदत पाहिजे. मदत असल्याशिवाय मला देव भेटत नाही. अरे डायरेक्ट आलाय ना, घ्या की तुम्ही डायरेक्ट, त्याची गरज नाही तुम्हाला. मदतल्या माणसाची गरज नाही. हे अवतार आहे ना, हे अवतार, ह्या अवतारामध्ये तुम्हाला अजिबात मदत माणूस लावायची गरज नाही. डायरेक्ट देव आणि भक्त आणि देव, त्याच्या आतमध्ये कोणाचीच गरज नाही म्हणतोय. स्वतः देवाना अवतार घेऊन आलाय. आज विचार करा, बाळूमामानं जन्म घेतल्यास कार्याची सुरुवात केली, ते कार्य चालू झालं. कार्य चालू झाल्याच्या मामानं कुठला महाराज तयार केला का? मामानं आपल्या गादीवर बसवलं का? दीक्षा देणारा कोणी नाही, अजिबात नाही. मी माझं मला बघतो. अरे जो माझी सेवा करेन त्याचं त्याला मी देणार आहे, जो माझ्या नावाची भक्ती करेन मी त्याचा त्याला देणार आहे. मला मधात कोणी लागत नाही. मामानं बोट कोणाकडे केलं? महाराजाकडे केलं का कोण्या माणसाकडे केलं का? मामानं बोट केलं का फलाण्या माणसाकडे? आणि माझं जा त्या माणसापाशी जा आणि त्या माणसापासून माझं काम कर, असं केलं का मामानं बोट कोणाकडे? तर मामानं बोट कोणाकडे केलं? तर आपल्या मेंढीकडे केलं. कोणाकडे केलं? आपल्या मेंढीकडे बोट केलं. सांगितलं, अरे तुझं काही संकट असू दे, कितीही मोठं कोड असू दे, आणि तुझ्या जीवनाचा जरी तुला मोक्ष बदल